उपासाची इडली बनवते. तर एक वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा. तुम्ही स्वच्छ धुवून तासभर भिजत टाकलं होतं ते आपण वाटून घेऊया. भगर आणि साबुदाणा. तर त्यातलं पाणी काढलेलं आहे मी. तर ते आपण वाटून घेऊया. थोडंसं आपण अर्धी वाटी दही घालणार याच्यात आणि परत वाटणार आहे आणि आपल्या पाहिजे तितकं पाणी नंतर घालणार आहे. तरी आपण आता याच्यात काढतो आहे भांड्यात. कन्सिस्टन्सी बरोबर आहे. अर्धी वाटी दही आणि भिजवलेला साबुदाणा आणि भगर. त्याच्यात आता आपल्याला पाणी वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालतो आहे. आणि आता याला आपण आता थोडंसं तूप लावून घेऊया. मोडला इडली मोडला. इकडे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर इडली ठेवायला त्या बॅटरमध्ये इनो घालून आपण आता वाफवणार आहे. आणि याच्यात आपण आता 1 सॅचे इनो घालतो. म्हणजे 1 टीस्पून इनो आहे. तर ते ॲक्टिवेट व्हायला आपण थोडंसं पाणी घालतो. त्याला आपण एवढ्या प्रमाणात आपले छोट्या 12 इडल्या होत आहेत. तर इडली लावताना स्टीम बरोबर यायला म्हणून खालच्या इडलीच्या वरती एक होल्स यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण ठेवून घेतो. तर आपण आता वाफवायला ठेवू. 10-12 मिनटं आपल्याला वाफवायला लागेल. ह्या छोट्या इडल्या आहेत ते लवकर होईल. मोठ्या असले तर थोडासा वेळ लागेल. आता 12 मिनटं झालेली आहे. तर आपली इडली मस्त झालेली आहे. तर आपण गॅस बंद करतो आहे आणि थोडं थंड झाल्यावर आपण डिमोल्ड करूया. तर आपण थोडंसं रिच करायला वरती थोडंसं तूप लावूया. आता हे आपण डिमोल्ड करू. अशी आपली मस्त उपासाची इडली तयार झालेली. जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर थोडा तुम्हाला पीठ फर्मंट करायला लागेल. तर आपण भगरची बनवली. भगरचं असं पण ग्लायसेमिक इंडेक्स तांदळापेक्षा खूप कमी आहे. आपण तांदळाचे हे वापरून कधीही करू शकतो. त्याला बार्न्यार्ड मिलेट्स म्हणतात भगरला. तर त्याचं बाइंडिंग आहे म्हणून आपण तांदळाच्या इडलीत आपण उडद डाळ घालतो. तर बाइंडिंग व्हावं म्हणून आपण थोडासा साबुदाणा वापरला. 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घालून आपण उपासाची इडली केलेली आहे. तर चांगली होते. त्याच्यासाठी मी एक चटणी केली आहे. त्यात मी शेंगदाणे, दही, मीठ, साखर आणि मिरची घालून पातळ वाटलेली आहे आणि जिऱ्याची फोडणी दिली. तूप आणि जिरे. ही चटणी त्याच्यावर छान जाते. तुम्ही दाण्याच्या कुटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता. अशी एकदम स्पंजी झालेली आहे. इडली मस्त झाली आहे. तर तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब.